भ्रष्टाचार प्रवृत्तीचा अधिकार गुन्हा दाखल झालाच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा अधिकार गुन्हा झालाच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा अधिकार गुन्हा झालाच पाहिजे. अरे कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार अरे नाही. कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. राम धोत्रे साहेब मुर्दाबाद. अरे राम धोत्रे साहेब मुर्दाबाद. राम धोत्रे साहेब मुर्दाबाद. भ्रष्टाचारी प्रवृत्तीची कृपाली शिंदेवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीची कृपाली शिंदेवर कारवाई झालीच पाहिजे. माजी नगरसेवक गणेश धनगर हे ट्रॅक्टर घेऊन गेला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. माजी नगरसेवक गणेश धनगर याचे ट्रॅक्टर घेऊन गेला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. राखीची चोरी थांबलंच पाहिजे. राखीची चोरी थांबलंच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीची कृपाली शिंदेवर कारवाई झालीच पाहिजे. भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा अनिल साळुंकेवर कारवाई झालीच पाहिजे. राम धोत्रे साहेब मुर्दाबाद. राम धोत्रे साहेब मुर्दाबाद. अमोल चव्हाण मुर्दाबाद. अनिल साळुंके मुर्दाबाद. कृपाली शिंदे मुर्दाबाद. कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. राखीची चोरी थांबलीच पाहिजे. राखीची चोरी थांबलीच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतात येणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या अधिकारावर कारवाई झालीच पाहिजे. कृपाली शिंदे मुर्दाबाद. कृपाली शिंदे मुर्दाबाद. अरे अनिल साळुंके मुर्दाबाद. अनिल साळुंके मुर्दाबाद. कृपाली शिंदे मुर्दाबाद. राम धोत्रे मुर्दाबाद. अमोल चव्हाण मुर्दाबाद. राम धोत्रे मुर्दाबाद. अनिल साळुंके मुर्दाबाद. कृपाली शिंदेवर कारवाई झालीच पाहिजे. कृपाली शिंदेवर कारवाई झालीच पाहिजे. अमोल चव्हाण मुर्दाबाद. अनिल साळुंके मुर्दाबाद. निदर्शन केलेले आत्मदानाचा इशारा दिलाय, नेमकं काय कारण आहे? कारण मूळ असं आहे, माझं नाव महेंद्र पाटील आणि माझ्या मित्राचं नाव आहे योगेश नरहरी बुडुकले. यांचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते 1.5 वर्षापूर्वी. त्यानंतर यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला, पण संबंधितावर गुन्हा दाखल झाला नाही राजकीय दबावापोटी. त्यानंतर यांनी कोर्टामध्ये केस टाकली. कोर्टामध्ये केस टाकल्यानंतर सदर केस न्यायप्रविष्ट होती. त्यानंतर यांना 4-5 महिन्यापूर्वी कळालं की सदर वाहन जे आहे ते मुक्ताईनगर वन विभागामध्ये पकडलेले आहे. मग त्यानंतर हे गेले तर तिथं ते वाहन त्यांना आढळून आले नाही. पण एका पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सदर व्हिडिओ मिळाला की हे वाहन तिथं उभे आहे. मग त्यानंतर मॅडमांना चर्चा केली. मॅडमांना चर्चा केल्यानंतर मॅडम म्हणतात की तुमच्याशी पत्रव्यवहार केला, सदर वाहन आम्ही मूळ मालकाला सोडलेले आहे. त्यानंतर योगेश भाऊंनी ते सर्व कागदपत्र दाखवले की मूळ मालक मी आहे, आपण कोण त्या व्यक्तीला दिलं. तर त्यांनी माजी नगरसेवक गणेश धनगरचं नाव सांगितलं, जे एका पक्षाचे राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक आहे. ते सांगत होते की एका भाऊचा एका आमदाराचा फोन आला म्हणून सदर वाहन आम्ही सोडले. त्यानंतर यांनी सांगितलं की मॅडम माझ्यावर उपासमारीची वेळ आली, माझं वाहन जर चालले नाही तर मी हप्ते कुठून भरणार, मला फायनान्सवाले त्रास देत आहे. मॅडमांनी सांगितलं की सोमवारपर्यंत आम्ही ट्रॅक्टर जप्त करतात परत ज्या व्यक्तीला आम्ही दिलेले आहे. त्यानंतर धमकीचे फोन येणे चालू झाले भाऊला आणि मला. त्यानंतर तरीसुद्धा आम्ही न घाबरता पत्रव्यवहार सुरू ठेवला. पत्रव्यवहार सुरू ठेवल्यानंतर कोणत्याच प्रकारचे वाहन जमा केल्यानंतर परत पत्रव्यवहार संबंधित व्यक्तीशी वन विभागाने केला नाही, म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर परत मग जेव्हा आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली त्या दिवशी धोत्रे साहेबांनी आम्हाला शब्द दिला की येत्या 8 दिवसात आम्ही कारवाई करू. तसं आम्हाला लेखी पत्र दिलं होतं, पण त्या पत्राच्या अनुषंगाने कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. म्हणून योगेश नरहरी बुडुकले यांनी आज आत्मदहनाचा निर्णय घेतला की माझे वाहन जे आहे ते वन विभागामध्ये बेकायदेशीरपणे त्रस्त व्यक्तीला दिलेले आहे. तर या अनिल साळुंके या व्यक्तीने ते वाहन दिलेले आहे या अधिकाराने, आणि कृपाली शिंदेने तर यांच्या दोघांवर निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. कारण हे राख चोरीपासून तर बेकायदेशीर वाहन 2023 पासून असे बेकायदेशीर अनेक वाहन त्यांनी सोडलेले आहे. मनमर्जीने एखाद्या वाहनावर दंड ठोकायचा, मनमर्जीने एखाद्या वाहनाला परस्पर सोडून द्यायचं, असा बेकायदेशीर कारभार तिथं सुरू आहे. आता मागील पत्रकार परिषदमध्ये लोकांनी सांगितलं की 700 ते 800 कोटीचा अपार या मॅडमांनी केलेला आहे. एवढे सर्व पुरावे असताना, सर्व गोष्टी असताना प्रशासन कोणाची वाट बघते यांच्यावर कारवाई करण्यासाठी. आणि या संविधानाची पायमल्ली करत असताना मला आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक मदत अशी हवी आहे की आपणच शासनाचा 4था स्तंभ आहे. आपल्या माध्यमातून या योगेश भाऊला न्याय भेटण्यासाठी आपण प्रयत्न करू. म्हणून आज जर कारवाई झाली नाही तर आज योगेश भाऊ आणि आम्ही जे कोणी सर्व परिवार आम्ही आत्मदहन करणार आहे आणि आमचं जीवन संपवणार आहे. आज मॅडमांवर कारवाई झाली पाहिजे, आज अनिल साळुंकेवर कारवाई झाली पाहिजे, याच्यासाठी आम्ही थांबलोय. अनिल साळुंके आणि कृपाली शिंदेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही.
साहेब साहेब त्याला न्याय भेटायला पाहिजे साहेब, आम्ही न्याय द्या शांतता मार्गाने बोललो होतं ना चर्चा होणार आहे तुझी होणार आहे नाही करत नाही, पण त्याला न्याय भेटतोय ना. भाऊ आपला तुझा विचार आहे भाऊ त्याला न्याय पहिलेच बोललो तुम्ही चर्चा होणार आहे म्हणून भेटतोय. लोकशाही की काय हिटलरशाही आहे? तुला बोललो होतं चर्चा होणार आहे करताय ना, मी चर्चा अशी चर्चा होते का काय म्हणजे त्याला चर्चा होते नाही असं नाही भेटत. तुम्ही असं काय म्हणता बरोबर डोळ्यात गेलंय आता. नाही तुम्ही असं काय म्हणताय त्याला न्याय भेटत नाही. तो त्याच्या दीड वर्षापासून हे करतोय. तो 1.5 वर्षापासून हे करतोय. त्याला न्याय भेटत नाही. त्याला एवढा हॅरेसमेंट घेताय तुम्ही भरत भाऊ, तुम्ही असं कसं करता? आम्ही काय नाही बोललो चर्चा होणार आहे तुम्हाला नाही, चर्चा करतो ना मी. का बेकायदेशीर केलं? त्याला न्याय भेटत नाही. आत्महत्येला प्रवृत्त करताय ना. आत्महत्येला प्रवृत्त करताय. संविधानाच्या गोष्टी मला सांगू नका. मला सर्व नियम माहिती आहे. नाही, सर्व नियम मला माहिती आहे. भरत साहेब सर्व नियम माहिती आहे आम्हाला. भरत भाऊ आम्हाला सर्व नियम माहिती आहे. आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय ना. आम्ही सहकार्य करतोय ना. भेटून आलो ना पण हा, पण तुम्ही असं हे चालणार नाही. हे नियम हे जर दबावाने तर तुम्ही त्यांच्यावर तर आम्हाला सांगा. त्रास होईल त्याला नाही, साहेब पण त्याच्यावर अन्याय होतोय. बाकी मी कोणाला जिंकू देणार नाही. असं जर करत असेल तर काय चुकीचं आहे नाही, ना? नाही, पण एखाद्याला भरत भाऊ एखाद्याला न्याय न भेटण्यासाठी कितपत आहे? आणि चांगला मान्यवर दबावाने तुम्ही मला नाव सांगा, कोण मंत्र्याचा दबावाने? नाही, हा, पण आम्ही न्यायासाठी लढतोय आणि हा करणं काय आहे? सर भारतीय काय राज्यघटना आम्ही गुन्हा दाखल करू शकतो आम्ही त्याच्यावर सर गुन्हा कधी दाखल होतो? केलं त्याने प्रक्रिया केली असं नाही झालं त्याचं. चुकला तो चुकला इथून चुकला तो चुकला तर विषय नाही, सर. आम्हाला न्याय संपला तो. भेटत नाही. आम्हाला न्याय भेटत नाही. मी काय म्हणतोय, तुमचं कोण दोन लोक आहे माझ्यासोबत या मध्ये बाकी काय बाकी आहे ना? एक तर चुकीचं केलेलं आहे. चर्चा करून घेतो. बरं का साहेब, एक विनंती होती आपल्याला. साहेबांना विचारलं मी.